हाय हॅलो नमस्कार तर फ्रेंड्स, मी प्रगती. माझ्या या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आपल्या चॅनलचं नाव आहे कोकणी वारसा. तर फ्रेंड्स, आज आपण चाललो आहे कोकणातच आहे मी, पण चालली आहे माहेरी. तर माझं माहेर माझ्या गावापासून चिपळूणपासून 2 ते 2.5 तासाच्या अंतरावर आहे. गाव धामापूर आहे. तर आज आमच्या देवाची राखण आहे, त्याच्यासाठी आम्ही चाललो आहे. देवाची राखण म्हणजे राखण सालाबाद वर्षाप्रमाणे जी राखण देतात ती, तर राखण आहे, त्याच्यासाठी चालले. राखणीचा व्हिडिओ पुढे मी तुम्हाला जॉईन करणारच आहे. तर आत्ता वातावरण बघा, एकदम सुंदर असं, खूप सुंदर झालं आहे. पावसाने हजेरी लावली आपल्या कोकणात आजपासूनच. आज मृग नक्षत्राचा शेवटचा म्हणजे वाराच्या याच्याने शेवटचा तिथी आहे. तर शुक्रवार, बुधवार किंवा रविवार ह्या दिवशी आमच्याकडे राखण देतात कोकणात. तर त्या हिशोबाने आज शेवटचा मृग नक्षत्रातला रविवार आहे आणि मग आम्ही राखण द्यायला चाललो आहे. तर वातावरण बघा एकदम सुंदर झालं आहे, कारण ढगाळ वातावरण झालं आहे. थोडा पाऊस पडून गेला आहे आणि असं वातावरण आहे, खूप सुंदर आहे. कोकणातली अशी झाडं झुडपं खूप सुंदर असं रस्त्याने जाताना एकदम सुंदर वातावरण आहे. आणि रस्त्याचं अंतर म्हणजे आईकडं जाईपर्यंत मला वेळ अगदी 2-2.25 तास लागतात, कारण पाऊस आहे. नाहीतर 1.5-2 तासात जातो आम्ही, पण थोडा वेळ लागतो. पाऊस आहे म्हटल्यावर थोडं थांबत वगैरे जातो. वातावरण खरंच खूप छान आहे. पुढे मी तुम्हाला राखणीचा व्हिडिओ टाकला आहे. क्लिअरिटी नाही आहे, कारण संध्याकाळची राखण देतात आमच्याकडे, सो तेवढी क्लिअरिटी नाही दिसणार तुम्हाला. पण पुढे मी राखणीचा व्हिडिओ तुम्हाला टाकते. तोपर्यंत या निसर्गाचा आनंद घ्या. मंडळी, आमच्या कोकणात असं आहे की म्हणजे चिऱ्याची घरं आहेत, कौलारू घरं आहेत. आता खूप लोकांनी असं बंगले बांधले आहेत, पण चिऱ्याचीच घरं आहेत शक्यतो. तर आता आपली राखणीला सुरुवात करणार. त्याचं पाटावरती दिवा लावला, तिथे तांदूळ ठेवले, एक गरम पाण्याची बकेट आणून ठेवली भरून, आणि अंगणामध्येच आहे, अंगणाचं बाहेर घेतलं आहे. राखण द्यायला माझे पप्पा आहे. आमच्या डाशात शॉर्ट पाणी घालतात, सो नो कमेंट्स. तर मुलं आहेत माझी, मिस्टर आहेत आणि पप्पा आहेत, आई आहे. असं कोंबड्यांचे ते पाय वगैरे धुवून आणतात. आणि मग जो काय देवाला म्हणजे, आणि ही राखण बरं आपल्या देवाला म्हणजे देवाची म्हणून नाही देत. राखण वर्षाची देतात ती देतात, ही राखणवाल्याला देतात, जे आपल्या घराच्या आवारातलं आजूबाजूचं रक्षण करतो, गावाचं रक्षण करतो, त्याच्यासाठीही असते. म्हणजे जसं आपण बिल्डिंगला वॉचमॅन ठेवतो, त्या पद्धतीनं जसं वॉचमॅनला आपण पेमेंट वगैरे देतो, तर हे बिनपगारी जे आपली काळजी घेतात वर्षानुवर्ष आपल्या घराची, दाराची, आजूबाजूच्या एरियाची, त्यांच्यासाठी ही राखण असते. फक्त बोलतात देवाला राखण द्यायची आहे, पण ते देवाच्या खाली, हाताखाली, जशी आपल्या हाताखाली माणसं असतात कामाला, त्या पद्धतीने त्यांच्या हाताखाली जे असतात त्यांच्यासाठी ही राखण असतात. प्रत्येक देवळामध्ये तुम्ही गेलात तर तिथं काहीतरी बळी सोडतात. हा बळी त्यांच्यासोबत देवीच्या सोबत असणाऱ्यांना असतो, देवीसाठी तो नैवेद्य नसतो. तर या पद्धतीने तर आमच्या तर राखण कोंबडा कापली आहे, आणि म्हणजे ते देवाला नवस केलं, म्हणजे काय ते बोलतात ते बोललेत, आणि तिकडे नेऊन कटिंग करतात साईडला, कारण जिथं आपण पूजा करतो तिथंच बळी देत नाही, त्याच्यासाठी. तर आता परत नारळ वगैरे देऊन देवाला असं, म्हणजे आपली वर्षाची जी आपली त्यांनी सांभाळले त्याचे आभार मानतात सगळे. आणि ह्याच्या पुढेही असंच सांभाळा, पुढे लक्ष ठेवा, हे सगळं सांगून नारळ देतात. ह्या दिवशी खूप कोकणात, म्हणजे प्रत्येक कोकणकर हा कोकणात येतो बरं का राखण द्यायला. जे कुठेही लांब लांब शहरात राहतात, जसे गणपतीला येतात, होळीला येतात, मे महिन्यात येतात, हे आपले मोजके आणि खूप भारी सण आहेत.
त्यांना तर येतातच, पण ह्या राखणीला सुद्धा येतात बरं जून महिन्यात. जून महिन्याच्या एंडिंगपर्यंत ह्या राखण दिल्या जातात. आणि हे राखण ही कंपल्सरी आमच्या कोकणात द्यावीच लागते. का ते मला माहीत नाही, जुनी परंपरा आहे, पद्धत आहे, त्या पद्धतीनं प्रत्येक घरातली असते बरं, असं काही नाही. पण प्रत्येक घरातली म्हणजे फॅमिली कुटुंब असेल, भावकी असेल, 4 घरांची घरं असतात, 4 भाव असतात, तर 4 भावात एकच राखण असते. सगळं प्रत्येक घरात वेगळी नसते. पण वेगळी आता माझा भाऊ एकटाच आहे, सो आमचे अशी एकट्यांचीच आहे, आमचं दुसरं कोण नाही, चुलते वगैरे कोण नाही आहेत. अशा पद्धतीनं राखण देतात. आणि मग ते नंतर सगळे कोंबडे साफ करतात आणि मग साफ केल्याच्या नंतर ते चिकन बनवतात कोंबड्यांचं. आणि मग कोणालाही 4 माणसांना, बाहेरच्यांना, कोणाला पाहुण्यांना, कोणी जेवायला येतात आपल्याकडे. तर मी पुढे व्हिडिओ टाकते की कोणत्या पद्धतीने आमच्याकडे साधी सिंपल पद्धतीने चिकन बनवलं जातं. आणि मग ते देण्यासाठी नंतर दुसऱ्या दिवशी देतात किंवा त्याच दिवशी जवळ असतील तर त्याच दिवशी देतात. मुंबईलाही देतात, कुठे बाहेरगावी कुठे राहत असतील ती तिथे डबे पोचवतात. आता हा जो कोंबडा द्यायला आणले, त्या कोंबड्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की राखण पोचली की नाही ते चेक करण्यासाठी हा कोंबडा असतो, त्या देवाला देतात ते. तर हा आमच्या गावच्या देवासाठी आहे. गावचं देव म्हणजे गावचा जो आहे त्याच्यासाठी आहे. आमचा गाव दुसरा आहे, पण आमच्या गावातूनच देतो जिथे राहतो आम्ही. आमचे पप्पा त्यांच्या आजोळी राहतात, मी आमचंही आजोळ तेच आहे. तर तिथून ती राखण पोचती होती की नाही ते बघण्यासाठी असं हे त्या देवाला विनवतात, सांगतात की तुझं राखण आम्ही देतोय. आणि मग पुढे नेऊन रस्त्यावर नेऊन त्याला कटिंग करतात आणि सोडायचं असतं बरं. काळोखातनं क्लिअर दिसणार नाही, तरी पण मी दाखवायचा प्रयत्न करते. खूप काळोख आहे. येताना त्या कोंबड्याची मान अशी कटिंग करतात आणि त्याला सोडतात. आता आपली चिकन बनवायची तयारी. तर काहीच नाही, तेल गरम केले मस्त, त्याच्यात लसणी खूप सारे चिचून टाकल्या, त्यांना लाल तिखट, गरम मसाला, चिकन मसाला, हळद टाकून छान मिक्स करून घ्यायचं. हे बाहेर दुसऱ्यांना देण्यासाठी बनतं, ते अशा पद्धतीने बनतं. आणि हेही टेस्टी लागतं खूप. नुसतं लसूण मधलं चिकन एकदा बनवून बघा, खूप सुंदर लागतं. तर आमचे 4 कोंबडे होते, 4 ते 5 होते बहुतेक. त्यांच्यात एवढं चिकन म्हणजे 5-6 किलो चिकन बनले ते कोंबड्यांचं गावठी. आणि ह्याच्यासोबत आमच्याकडे वडे बनतं, म्हणजे सणच असतो मोठा, वडे बनतं. मग आता नॉनव्हेज न खाणारी असं त्यांना व्हेज जेवण बनतं, म्हणजे श्रीखंडपुरी वगैरे असते. पण जे नॉनव्हेज खातात त्यांना वडा, वडे, चिकन वगैरे हे सगळं आयटम बनतं. आणि हे जे चिकन मी घालते ते सगळ्यांना पार्सल होतं, म्हणजे सगळे नातेवाईक जे असतील, म्हणजे आमच्या आत्या, माझ्या बहिणी किंवा माझी मावशी किंवा चुलते असतील, कोणी असतील, त्यांना सगळ्यांना थोडं थोडं नैवेद्य अशा पद्धतीने देतात. हे सगळ्यांच्या तोंडी लागलं पाहिजे म्हणून. ते बोलतात देवाचा आशीर्वाद असतो तो. आणि ह्याच दिवसाचं चिकन मात्र खूप टेस्टी लागतं. जसं सत्यनारायणाच्या पूजेची प्रसाद असते ती खूप सुंदर आणि टेस्टी लागते, तशी एरवी कधीही बनवा ती टेस्ट येत नाही. सेम ह्या चिकनचं पण तसंच असतं. ह्याच दिवशी तिचं म्हणजे टेस्ट वेगळी येते. आपणच नॉर्मल ज्या पद्धतीनं आपण बनवतो त्याच पद्धतीनं बनवतात, तेच मसाले वापरतात, तेच सगळं पद्धत वापरतात, तरी ते टेस्टी बनतं. तर असं आपलं सगळं चिकन टाकून घेणार आहे मी त्याच्यामध्ये, कारण खूप चिकन आहे ते. तर 5-6 किलो जास्त आहे आणि थोडंसं मी अर्धा किलो जेमतेम साईडला काढून वेगळं बनवलं आहे घरच्यांसाठी, कारण घरी आम्ही 3-4 जणच खाणार आहे. आई पप्पा म्हणजे माळकरी आहेत त्यामुळं. आणि चुलीवरचं चिकन खायला खरंच खूप टेस्ट लागते बरं, खूप टेस्टी बनतं ते. तर एवढं मोठं पातेलं घेतलं आहे, जवळजवळ 2-3 पायलीचं, त्याच्यामध्ये घातलं. आणि हे आमच्यासाठी थोडंसं चिकन म्हणजे अर्धा-पाऊण किलो तरी वेगळं बनवलं आहे. आणि हे जे बनवलं आहे त्याला असं मस्त आता मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत, मसाले टाकले ते लावून घ्यायचे आहेत. असं त्याला म्हणतात कच्चं लायचं आहे, त्याचं वर खाली करायचं आहे.
मला काही जमत नाही, तर माझ्या लेकाला सांगितले बाबा तू कर, कारण मला ते उचलायला पण येत नव्हतं, एवढं ते मोठं पातेलं होतं. मस्त वाफेवरती, फक्त वाफेवरती पूर्ण शिजवून घेतात आणि दुसऱ्या दिवशी मग ज्यांना ज्यांना द्यायचं ते देऊन टाकतात. म्हणजे लोक त्यांच्या वारानुसार खातात. धन्यवाद. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा.